पॅटर्न निर्माण केलेला आहे. हा नवीन पॅटर्न, कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत? मला वाटत नाही. हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे. आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचं, त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगली पेटवून 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं. हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झालाय. बोलिये. नाही, पण राऊतसाहेब, फडणवीसांचं एक काल विधान त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की इथे महिमा मंडन होईल ते शिवरायांचे औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. 100% आम्ही त्यांचं स्वागत करतो. हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्रजी फडणवीस यांची तशी गरज नाही. महाराष्ट्रामध्ये महिमा मंडन शिवरायांचंच होणार ना, आणि ते होतच राहणार, जगभरात होणार. आणि कबरीचं उदात्तकरण औरंगजेबाच्या कोणी करत नाहीये, तुमचेच लोक करतायत. तेच खुदळ फाडून फिरतायत आसपास. हे आतापर्यंत झालं नव्हतं. तो शौर्याचा इतिहास एकदा मान्य केल्यावरती तुमचे लोक जर कुदळ फाडून जर फिरतायत, त्या सगळ्यांना मकोका लावा ना. ही संघटित गुन्हेगारी आहे. राऊतसाहेब, एक मराठीत आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या काही भ्रष्टाचारावर बघा, हे जे औरंगजेबाची प्रकरणं वगैरे काढलेली आहेत, ती सरकारमधल्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबण्यासाठी सुरू आहे. सरकार रोज बदनाम होत आहे.